ज्योतिबाच्या नावानं चांगलं या भक्तिमय सुरामध्ये कोल्हापूरचं अधिष्ठान म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील ज्योतिबाची वाडीच्या ज्योतिबाची यात्रा अगदी उत्साहात संपन्न झालेली आहे। सध्या आपण ज्योतिबाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत आणि अगदी ज्योतिबाचं हे विलोभनीय रूप आपल्याला बघू शकतोय की भक्तिमय, आनंदमय आणि चैतन्यमय अशा वातावरणामध्ये ही ज्योतिबाची यात्रा जी आहे ती संपन्न झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। अगदी गुलालामध्ये नाहून गुलाल खोबळ्याची उधळण करत अगदी भक्तिमय वातावरणामध्ये लाखो भाविक जे आहे ते ज्योतिबाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी दाखल होतात आणि चैत्र पौर्णिमेला भरणारी ही एक मराठवाड्यातील, विशेष करून धाराशिव जिल्ह्यातील खूप मोठी यात्रा असते आणि अनेक भाविक या ठिकाणी येतात आणि मनोभावे ज्योतिबाचं दर्शन जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या बघू शकतो की ज्योतिबाच्या या मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत आणि अगदी ही जी विलोभनीय मूर्ती आहे ते गुलालाची उधळण करत अगदी रंगून गेले आहे। या भक्त सुद्धा खरं तर या रंगामध्ये रंगून जातात, भक्तीच्या रंगामध्ये रंगून जातात। असं विलोभनीय रूप सध्या बालाघाटच्या डोंगर रांगेवरती वसलेलं हे ज्योतिबाची वाडी गाव आणि या ज्योतिबाची वाडी गावामध्ये असलेलं हे ज्योतिबाचं मंदिर आणि या मनोभावे यांचा भक्तिमयाने सर्व जे भाविक असतात ते दर्शनासाठी या ठिकाणी येतात। लक्ष्मण जाधव, मराठी, ज्योतिबाची वाडी।